परीक्षेच्या दिवशी काय करायचे? सकाळी लवकर उठा. सकाळची वेळ ही दिवसातील सर्वात चांगली आणि सकारात्मक असते. त्यात तुम्ही तुमची कामे लवकर आणि परिणामकारकरित्या करू शकता. पुरेशी झोप घ्या, नाहीतर परीक्षेच्या वेळेपर्यंत किंवा परीक्षेच्या काळातही तुम्हाला झोपल्यासारखे वाटत राहील. पुरेशी विश्रांती घ्या. सकाळचे आणिक लवकर आपटा आणि हलका नाश्ता घ्या. सकाळची तुमची नित्य उपासना करून घ्या. सकारात्मक आणि सुरक्षित वाटणे फार महत्त्वाचे आहे. सकाळची प्रार्थना किंवा काही मिनिटांचा मंत्रजप यामुळे तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा लाभते. तुम्ही तुमच्यासोबत ज्या गोष्टी घेतल्या आहेत याची खात्री करून घ्या. तुमचे परीक्षेचे हॉल तिकीट, फोटो, ID कार्ड, एक पेन, एक पेन्सिल सोबत आणखी काही राखीव पेन आणि पेन्सिली सुद्धा. परीक्षा केंद्रात जाण्यासाठी घरातून लवकर निघा. त्यायोगे रस्त्यातील वादळीमुळे होणारा वैताग आणि उशीर टाळता येईल. तसेच अचानक उद्भवणाऱ्या समस्याही टाळता येतील. टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला फसवता आहे काय असे वाटले तरी त्याच्याशी वाद घालू नका. तुमच्या त्या दिवसातील अग्रक्रमाला प्राधान्य द्या. अपरिचित व्यक्तींशी बोलणे टाळा. अनावश्यक चर्चा करणे टाळा. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सर्वप्रथम या गोष्टींची खात्री करून घ्या की तुम्ही योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचलेले आहात. आवश्यक भासल्यास समन्वयक स्टाफची बोलून खात्री करून घ्या. माझ्या एका मित्राला सांगण्यात आले की तो त्या विशिष्ट परीक्षा केंद्रावर परीक्षा देऊ शकत नाही आणि त्याला जेव्हा कळले तेव्हा फार उशीर झाला होता. म्हणूनच शंका वाटत असेल तर आधीच त्यांचं निरासन करा. तुमचा मित्र मैत्रिणीवर अवांतर चर्चा करणे टाळा. परीक्षेवरच लक्ष केंद्रित करा. ताण घेऊ नका. पण परीक्षेनंतर कोणता चित्रपट बघायचा यासारखी फालतू चर्चा टाळून तुमची शक्ती वाचवा. परीक्षा केंद्रातील तुमची खुर्ची आरामदायक आहे ना? ती कुरकुरत नाही ना? बाहेरच्या गोंधळाचा तिथे त्रास होत नाही ना? या गोष्टींची खात्री करून घ्या. तेथील निरीक्षकांच्या नजरेत ही गोष्ट ताबडतोब आणून द्या. परीक्षा केंद्रातील वातावरण आणि हवामान यांच्या अंदाजानुसार तुमचे कपडे असू द्या. अगदी शाल किंवा जॅकेट सोबत असू द्या. परीक्षेच्या अगदी आधी तिखट, मसालेदार, तेलकट, तुपकट पदार्थ खाऊ नका. विशेषत नवीन जागी अशा प्रकारचे अस्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्न खाण्यास पोट बिघडू शकते आणि अन्नातून जंतुसंसर्गही होऊ शकतो. स्वतःची काळजी घेऊन स्वतःचे रक्षण करा, कारण तुमच्या गेल्या 3-4 वर्षाची परिश्रम आता कसोटीला उतरणार असतात. शिवाय तुमचे काही तास तुमच्या जीवनाची दिशा ठरवणारे असतात. परीक्षेच्या काळात विश्रामगृहात जाणे टाळून परीक्षेच्या अगोदर चहा, दूध, पाणी पिणेही टाळा. परीक्षेच्या काळात असा अमूल्य वेळ खर्च करणे योग्य नाही. सरतेशेवटी परीक्षेच्या या शेवटच्या दिवसाकरता तुम्ही जे टिपणे काढत होता ते जवळ ठेवा. तुम्ही ते वाचाल याची खात्री करून घ्या. परीक्षेच्या अर्धा तास आधी सर्व पुस्तके आणि वह्या बंद करून ठेवा. फक्त आराम करा. अंतर्मनात तुमच्या प्रयत्नाबद्दल समाधानी आणि सकारात्मक राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींनी, कुटुंबियांनी, शिक्षकांनी याकरता जे त्याग केले आहेत त्याबद्दल कृतज्ञ आणि आनंद राहा. तुम्ही स्वतःचे सर्वोच्च प्रयत्न करा. बाकीचे सर्व परमेश्वर घडून आणेल. बेस्ट ऑफ लक.